नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार निमित्त मी स्वामींची खूप सुंदर अशी पूजा केलेली आहे. बघू शकता किती प्रसन्न वाटते आणि गुरुवारची पूजा तुम्हाला खास दाखवावी म्हणून व्हिडिओची सुरुवातसुद्धा स्वामींपासूनच केलेली आहे. तर बघा, हे गुलाबी जे वस्त्र आहेत ना, ते स्वामी समर्थ महाराजांसाठी मी सुंदर शिवलेले आहेत आणि याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. नेटपासून बनवलेले आणि वेगवेगळ्या टिकल्या त्याच्यावरती चिकटवून सुंदर असं महाराजांसाठी मी वस्त्र शिवलेले आहेत. आणि हा जो महाराजांचा फेटा दिसतोय तो मी अक्कलकोटला गेली होती तेव्हा महाराजांसाठी मी तिथून आणला होता. खूप सुंदर बसतो आणि खूप छान ह्या वस्त्रांसोबत सूट झालेला आहे. या वस्त्रांना वस्त्र जेव्हा शिवले तेव्हा महाराजांसाठी मी टोपी वगैरे नव्हती शिवली, फक्त शेला जो आहे तो शिवला होता. आणि त्याच्यावरती मॅचिंग असा मी जेव्हा आता अक्कलकोटला गेले तेव्हा महाराजांसाठी फेटासुद्धा मला मिळाला आणि खूप छान असा बघा महाराजांचा लूक तयार झालेला आहे. अगदी गुलाबी रंगामध्ये आणि खूप सुंदर अशी गुलाबांच्या फुलांची आरास केलेली आहे आणि खूप सुंदर वाटते. आजची जी पूजा आहे ना ती खास आहे, कारण मी नेहमी जेव्हा फुलांची आरास करते ना तेव्हा कुठल्या तरी वेगळ्या म्हणजे एकाच रंगाची फुलं, जशी की आज गुरुवार आहे तर पिवळ्या फुलांची आरास करत असते. आणि आज बघा स्वामींनी सगळी फुलं एकत्र आणून वेगवेगळ्या रंगाची फुलं मी महाराजांसाठी अर्पण केलेली आहेत. आणि आज गोकर्णाचं जे झाड आहे माझ्याकडे त्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर अशी फुलं आली होती, ती सुद्धा महाराजांना अर्पण केलीत. आणि आजच्या फुलांची रंगसंगती आणि खूप सुंदर अशी प्रसन्न पूजा वाटत आहे. तर आज जी व्हिडिओ मी बनवत आहे ना ती खास माझा जो यूट्यूबचा प्रवास आहे, म्हणजे यूट्यूबवरती मी महाराजांचे वस्त्र शिवून तुम्हाला दाखवत असताना किंवा व्हिडिओ करत असताना मला काय अनुभव आला यासाठीची मी व्हिडिओ करत आहे. त्यापूर्वी आपण बघूयात की आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी मी सुंदर उंबरठ्याची पूजा केलेली आहे, उंबरठ्याचं लेपन केलेलं आहे. तर ते लेपन कसं केलेलं आहे हे सगळं आपण बघूयात. आणि त्याच्यानंतर मेन जो मुद्दा आहे म्हणजे मला काय सांगायचं आहे. बऱ्याच लोकांनी मला मेसेज पण केले, काहींनी कमेंट्स पण केले की तुमचे व्हिडिओज का नाही येत आहेत, तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र शिवून दाखवता, परिधान करून दाखवता, ते खूप छान वाटतात. या सगळ्या गोष्टींना एक उत्तर म्हणून सुद्धा आजचा व्हिडिओ आहे. किंवा माझ्यातला जो कॉन्फिडन्स होता तो खूप लो झाला होता आणि आता मी तो थोडासा कॉन्फिडन्स वाढवला आहे आणि तुमच्यासोबत परत व्हिडिओ घेऊन येत आहे. तर या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत ज्या घडल्या तर तुम्हालाही सांगाव्या की निदान तुमच्यासोबत घडू नये किंवा तुम्ही अलर्ट राहावं यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि मी खऱ्या ज्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्या मी तुम्हाला सांगत आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि आता मी तुम्हाला उंबरठ्याची जी पूजा केलेली आहे ती तुम्हाला दाखवते आणि उंबरठ्याच्या पूजेच्या नंतर आपण व्हिडिओला थेट सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आहे गुरुवार आणि गुरुवारची सुंदर उंबरठ्याची पूजा झालेली आहे माझी. आणि खूप छान असं हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे. दर गुरुवारी मी हळदीचं लेपन वगैरे लावून छान रांगोळी वगैरे काढून उंबरठ्याची पूजा करते. रोज नाही जमत पण गुरुवारच्या दिवशी मी नक्की करते. छान उंबरठ्याचं लेपन वगैरे उंबरठ्याला लावलं ना की खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं एकदम आणि खूप सुंदर वाटते पूजा. हळदीचं लेपन लावल्यामुळे ना जरा एक वेगळीच एनर्जी येते आणि ती एनर्जी आपल्यालासुद्धा जाणवते, निगेटिव्हिटी दूर होते. खूप सुंदर अशी पूजा आपण केली ना की छान प्रसन्न वाटतं, थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह पण वाटतं. घरात येणाऱ्यांचं लक्ष पण पहिलं रांगोळीकडे, हळदीच्या लेपनाकडे जातं आणि येताना त्यांची निगेटिव्हिटी जी काही कोणाची असेल ती दूर होते आणि पॉझिटिव्ह लोक आपल्या घरामध्ये येतात. खूप सुंदर वाटतं. तर बघा, उंबरठ्याची पूजा किती सुंदर झालेली आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा जो मी तुम्हाला विषय सांगणार आहे तर तो मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवत असताना मला वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. आणि ते प्रश्न म्हणजे कोणते, आणि त्याच्यामुळे मी थोडी डिमोटिवेट पण झाले, माझा कॉन्फिडन्स लो झाला होता.
आणि बऱ्याच वेळेला कॉन्फिडन्स लो झाल्यावरती आयडिया आपल्याकडे असतात, पण आपण व्हिडिओज टाकत नाही, कारण टाकल्याच्या नंतरला आपल्याला कोणत्या प्रकारचा मेसेज येईल किंवा कोणत्या प्रकारची कमेंट येईल. बऱ्याचदा माझ्या व्हिडिओवरती मला कमेंट नेगेटिव्ह अशा आल्याच नाही. ज्यांनी मेसेज केला ना किंवा कमेंट केलं ना, त्यांनी नेहमी मला ॲप्रिसिएटच केलं, म्हणजे खूप छान बनवतेस किंवा सुंदर बनवतेस, छान वाटतात व्हिडिओ बघून, अशा प्रकारेच मला कमेंट्स आल्या. पण आता झालं काय, मी जेव्हा सुरुवातीला चॅनल सुरू केलं तर तेव्हा मी माझे व्लॉग वगैरे अपलोड करायचे, पण मला व्लॉग अपलोड करताना बऱ्याच वेळेला कामावर जाते, तर कामावरून वेळ मिळायचा नाही की आज कोणता नवीन टॉपिक किंवा आज कुठे बाहेर जायचं, या सगळ्या गोष्टींना वेळ नाही मिळायचा. तर मी एके दिवशी महाराजांसाठी मी वस्त्र नेहमी शिवायचे, माझ्याकडे मशीन पहिल्यापासूनच आहे, तर मी वस्त्र शिवायचे. तर एक दिवशी विचार मनात आला की महाराजांसाठी जे आपण वस्त्र शिवतोय तर त्याची एक व्हिडिओ बनवूया आणि महाराजांना अर्पण करून दाखवूया. मनात कोणताच विचार नव्हता की मला ऑर्डर येईल वगैरे, असं काहीच मनात विचार नव्हता. आणि मी महाराजांसाठी वस्त्र बनवले, 2-3 प्रकारचे वस्त्र बनवले आणि सगळ्या व्हिडिओ खूप सुंदर प्रकारे गेल्या, चांगले व्ह्यूज त्यांना आले. तर मला वाटलं की आपण महाराजांना वस्त्र बनवूयात, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र बनवूयात आणि महाराजांची पूजा वगैरे करून छान वस्त्र परिधान करून व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करूया. तर आता कंता टोपी जी महाराजांना आवडते आणि कंता टोपी महाराजांना आपण परिधान करतो, तर ती कंता टोपी मी महाराजांसाठी शिवली. आणि त्याचा जो व्हिडिओ आहे, म्हणजे कंता टोपीचा जो व्हिडिओ आहे, तो यूट्यूबमध्ये तुम्ही चेक कराल तर कोणीच पहिल्यांदा नाही टाकला तो. म्हणजे जेव्हा पण तुम्ही कंता टोपीसाठी व्हिडिओ बघणार ना, तर माझीच व्हिडिओ पहिल्यांदा येणार. आणि मी डिटेलमध्ये कंता टोपी कशी शिवायची हे लाल रंगांच्या वस्त्रांमध्ये महाराजांसाठी मी तुम्हाला शिवून दाखवली होती. लाल रंगाचा शेला आणि लाल रंगाची कंता टोपी, एकदम सिंपल आणि सुंदर अशी डिझाईनमध्ये मी तुम्हाला शिवून दाखवली होती. आणि ती कंता टोपीची व्हिडिओ इतकी छान व्हायरल गेली, छान व्ह्यूज आले त्याला. आणि त्या व्हिडिओमधूनच मला सगळ्यात पहिल्यांदा एका ताईंचा मेसेज आला की मलासुद्धा वस्त्र शिवून हवेत. तर तेव्हा मला असं वाटलं, अरे मी सुद्धा वस्त्र शिवून देऊ शकते, मला जमेल का वगैरे या सगळ्या गोष्टींचं. कारण मी सकाळी ऑफिसला जाते, संध्याकाळी येते आणि त्यातूनच एखाद दिवशी मला वेळ मिळाला तर मी महाराजांसाठी वस्त्र शिवते आणि ती व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. अशा प्रकारचं माझं टाईम टेबल होतं. आणि त्यात मी एखाद्या व्यक्तीची वस्त्र शिवण्यासाठी जर का ऑर्डर घेतली, त्यांच्याकडून पैसे घेतले आणि वस्त्र व्यवस्थित वेळेवरती पोचले पाहिजेत त्यात, तर ते वस्त्र महाराजांना झाले पाहिजेत. कारण माझा एक एक्सपिरियन्स होता की महाराजांची 3 इंचाची मूर्ती असू दे, 5 इंचाची असू दे, 7 इंचाची असू दे किंवा 11 इंचाची असू दे, इंच सांगायला असतात, पण महाराजांच्या वेगवेगळ्या टाईपच्या मूर्त्या असतात. जसं की पितळेमध्ये असते, फायबरमध्ये असते, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या असतात. आणि त्यांचे जे महाराजांचा जो डोक्याचा घेर आहे ना, तो वेगवेगळा असतो. आपण बोलतो की 5 इंचाचे आहे तर मला 5 इंचाचे द्या, पण तसं नाही. जेव्हा तुम्ही कंता टोपी घालताना महाराजांना, तेव्हा ते प्रॉपर नाही बसत. आपण बाहेरून जेव्हा फेटे वगैरे विकत घेतो ना, तर तेव्हा आपण बघतो की एवढं होईल की नाही, आणि विकत घेतलेलं असतं, त्यामुळे आपल्याला आपलंच माहीत असतं. पण एखाद्या व्यक्तीकडून जर का आपण शिवून घेतलं तर आपण लगेच काय म्हणतो की बरोबर झालंच नाही वगैरे वगैरे असं म्हणतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार माझ्या मनात होता आणि तरीसुद्धा मी त्या ताईंना वस्त्र शिवून देण्यासाठीचं सांगितलं. आणि खरं त्या ताईसुद्धा व्हिडिओ माझं बघत असतील आणि मी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची पैशांची अपेक्षा नाही केली. आणि मी त्यांना पैशांबद्दल काय बोललेच नाही, फक्त त्यांना बोलले की ताई तुम्ही मला माप द्या आणि मी तुम्हाला शिवून देते. आणि शिवून दिल्याच्या नंतरला तुम्ही तुमच्या मनाने जे काय वाटेल ते तुम्ही मला पाठवा, असं मी त्यांना बोलले. आणि त्यांनीसुद्धा छान प्रकारे मला कोऑपरेशन केलं आणि खूप सुंदर प्रकारे मी महाराजांसाठी वस्त्र शिवले, त्यांना पाठवले. त्यांनासुद्धा खूप आवडले, त्यांची प्रतिक्रिया खूप छान मिळाली मला. आणि त्याच्यावरून एक कॉन्फिडन्स आला की अरे आपणसुद्धा
वस्त्र महाराजांसाठी शिवू शकतो आणि ऑर्डर्स घेऊ शकतो. तर मग मी व्हॉट्सअप नंबर माझा पाठवायला लागले आणि म्हणजे व्हिडिओमध्ये सांगायला लागले की तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता आणि या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता वगैरे, असं मी मध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये सांगायला लागले. तर बऱ्याच लोकांचे मला मेसेज यायला लागले की वस्त्र कितीला आहेत वगैरे वगैरे, आणि छान रिस्पॉन्स होता. मी खूप म्हणजे 2024चे जे महाराजांचं जे प्रकट दिन होतं ना, तर तेव्हा मी इतक्या ऑर्डर्स कंप्लीट केल्या. अक्षरशः मी ऑफिसला 2 दिवस सुट्टी मारून छान इतक्या ऑर्डर्स मी कंप्लीट केल्या. खूप सुंदर प्रकारे मला प्रतिसाद मिळाला, म्हणजे खूप जास्त एका ताईंचे 3-3, 4-4 वस्त्रांचे होते. आणि मग नंतर मला इतका कॉन्फिडन्स आला की तुम्ही बघाल की मी वेगवेगळ्या टाईपचे वस्त्र महाराजांसाठी शिवायला लागले. अगदी महाराजांकडे असे बघितलं ना की मी असं शिवणार तसं शिवणार, अशा माझ्याकडे पूजा करताना सुद्धा माझ्या डोक्यामध्ये खूप सारे विचार यायचे की आज आपण असं शिवूया तसं शिवूया वगैरे. आता तुम्हाला एवढं तरी माहीत आहे की महाराज बसलेत, आपण त्यांना काहीच करू शकत नाही. जसं आहेत तसं मध्ये आपल्याला वस्त्र शिवायचेत आणि त्यांना एक सुंदर रूप द्यायचं आहे. हेच एवढंच आपल्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे धोतर बघताय, वेगवेगळ्या प्रकारची टोप्या बघताय, परत शेला, टोपी, परत मी महाराजांना अखंड वस्त्रासोबत धोतरसुद्धा नेसवून तुम्हाला दाखवलं आहे. अशा प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत अपलोड करायला लागले. आणि त्याचबरोबर एका साईडला यूट्यूबवरती अजून बरेच प्रकारची लोक कांता टोप्यांचे वगैरे व्हिडिओज करत होते. आणि मग मला नवीन जेव्हा ऑर्डर्स यायला लागल्या परत, आता जे जुने कस्टमर आहेत ना, ज्यांनी माझ्याकडून ऑलरेडी घेतलं आहे, ते बिनधास्त न सांगता ऑर्डर्स देतात आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की मी वस्त्र व्यवस्थित शिवून देते आणि वस्त्रांची माझी क्वालिटी खूप चांगली असते. आणि मी माझा एक व्हिडिओ बनवला की अशा प्रकारे तुम्ही माप घेऊ शकता. मग जेव्हा त्यांची ऑर्डर फायनल झाली ना, की मग मी त्यांना व्हिडिओज पाठवायचे की तुम्ही तुमच्या तुमच्याकडे जी महाराजांची मूर्ती आहे त्याचं माप द्या मला प्रॉपर, आणि मग मी वस्त्र तुम्हाला कस्टमाइज करून देईन. तर ही गोष्टसुद्धा कस्टमरांना खूप आवडायची आणि ते मला व्यवस्थित माप वगैरे द्यायचे. या सगळ्या गोष्टी चांगल्या सुरू असताना मला 1-2 मेसेज असे यायला लागले की तुम्ही वस्त्रांची किंमत एवढी काय घेता वगैरे, की 350 रुपयाला कोण वस्त्र देता का? आता तुम्ही विचार करा, लांबचं नाही, आपण अक्कलकोटला जरी गेलो तर एक साधा चिकटवलेला फेटा जरी आपण छोटा घेतला तरी 3-4 इंचाचे जे 4-5 इंचाची जी मूर्ती असते त्याचे फेटे तुम्हाला 60 आणि 70 रुपयाला मिळतात चिकटवलेले. आणि मोठा जर तुम्ही फेटा घेतला तर 150 रुपयाला मिळतो. आता तिथे चिकटवलेला फेटा आपण 150 रुपयाला, फक्त फेटा 150 रुपयाला घेतो आहे. तर मी इकडे तुम्हाला टोपी शिवून, शेला शिवून, परत मला कुरिअरचे चार्जेससुद्धा वेगळे लागतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चार्जेस असतात. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी जर 5 इंचाच्या मूर्तीसाठी 250 रुपये जर का शिलाई घेत असेल, त्यात तुम्हाला शेला, टोपी, शिपिंग चार्जेस पण फ्री, की मी शिपिंग चार्जेस वेगळे नाही घेत आहे, त्याच्यातच मी तुम्हाला देते. आणि तरीसुद्धा मला असे मेसेज यायचे की तू एवढी शिलाई घेऊन बिझनेस कसा करणार? तर माझं असं उत्तर होतं की मी बिझनेस नाही करत आहे, मी माझी एक आवड म्हणून करते आणि मी केलेल्या गोष्टीतून लोकांनासुद्धा त्याच्यात आवड निर्माण होते आणि त्यांना माझ्याकडून वस्त्र शिवून घ्यायचे आहेत म्हणून मी त्यांना शिवून देते. मी कुठल्याही प्रकारचा बिझनेस स्टार्ट करावा म्हणून मी असं नव्हतं केलेलं. तर या गोष्टींचं उत्तर असून सुद्धा तरी पण तुम्ही खूप महाग देता वगैरे, आणि असे सगळे मेसेज मला यायला लागले. आणि मग मी व्हिडिओमध्ये सांगणं बंद केलं की तुम्ही मला ऑर्डर्स द्या वगैरे, किंवा तुम्हाला वस्त्र शिवून हवे असेल तर मला ऑर्डर्स द्या. ह्या सगळ्या गोष्टी मी बंद केल्या सांगायच्या. आणि त्याच्यानंतर असे सुद्धा मला, आता माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर जुन्या व्हिडिओजमध्ये होताच ना, तर त्यामुळे त्या नंबरमध्ये मला मेसेज यायचे की तू एवढं डिटेलमध्ये सांगते की आम्ही बिझनेस करतो आहे, तर
आमच्याकडे कस्टमर न येता जे लोकल शिलाईवाले जे आहेत त्यांना ती व्हिडिओ दाखवून शिवून घेतात वगैरे. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मला असं कळत होत्या. आता त्यांना कमेंट्समध्ये का नाही बोलत, कारण मग स्वामी समर्थ महाराजांच्या वस्त्राची सुंदर व्हिडिओ अपलोड केली आहे, त्याच्यामध्ये आपण हे अशी व्हिडिओला कमेंट्स कसे करणार. मग त्यांना नंबर मिळाल्यावरती ते पर्सनल मेसेज टाकून असं बोलणार की बाबा तू सगळं डिटेलमध्ये सांगते, तर मग आपण बिझनेस करतो एवढं डिटेलमध्ये नाही सांगायला पाहिजे. पण मला असं वाटतं की मी जे डिटेलमध्ये सांगितलं तर बऱ्याच पहिल्या व्हिडिओंना जर कमेंट्स बघितलं तर बऱ्याच लोकांना फायदासुद्धा झाला आहे, की त्यांच्याकडे ऑलरेडी कस्टमर येत होते की महाराजांना असे मला वस्त्र शिवून पाहिजेत आणि त्यांना ते जमत नव्हतं. आणि माझ्या व्हिडिओज बघून त्यांना खूप फायदा झाला. त्यांना कळालं की अरे आपण वस्त्र कसे शिवले पाहिजे, त्यांना पण सुद्धा एक आयडिया आली. तर त्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद व्हायचा की यार मी जी व्हिडिओ टाकते त्याच्यामुळे कुणाला तरी फायदा होतो आहे, कुणाचं तरी चांगलं होतं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या वाटायच्या. पण याचं पुढे जाऊन असे काहीतरी मला मेसेज वाचायला होतील आणि मिळतील हे मला खरंच वाटलं नव्हतं. त्यामुळे मग मी डिटेलमध्ये तर सांगतेच, पण आता ऑर्डर्स घेणं मी बंद केलं. तर त्याच्यानंतरला परत मी आताच म्हटलं की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वस्त्रांची मी ऑर्डर्स नाही घेत आहे. जे जुने कस्टमर आहेत, जे रिपीट मला ऑर्डर देत आहेत की ताई तुम्हीच मला शिवून द्या वगैरे, त्यांच्याच फक्त मी रिपीट्स ऑर्डर घेतल्या. बरं असं सुद्धा अजून काही गोष्टी घडल्या की जुने कस्टमरसुद्धा व्हिडिओज पहिल्यांदा त्यांनी वस्त्र वगैरे छान घेतलेत. पहिल्यांदा मी कसं करायचे की वस्त्र त्यांना पोचल्याच्या नंतरसुद्धा पैसे घ्यायचे, अगोदर पैसे नव्हते घेत. पण मग एक दोनदा असं झालं की त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही वस्त्र शिवा वगैरे, आणि मग मी शिवून झाल्याच्या नंतर त्यांना फोटो पाठवले तर त्यांचा काही रिप्लायच नाही. अगोदर त्यांच्या आवडीचा कलर घेऊन, त्यांच्या आवडीचा पॅटर्न घेऊन, त्यांच्याकडूनच माप घेऊन मी सगळे वस्त्र शिवलेत. आणि शिवून झाल्याच्या नंतर मी त्यांना फोटो पाठवले की तुमचे वस्त्र रेडी आहे, तर त्याच्यावरती काहीच रिप्लाय नाही आणि ते सगळे वस्त्र माझ्याकडे पडून राहिलेत. असं सुद्धा मला एक अनुभव आला. आणि त्याच्यानंतर मग मी ह्या सगळ्या गोष्टीतून व्हिडिओज वगैरे थोडं माझं कमी झालं. आणि त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी आईसाठी मी सुंदर साडी, पैठणी साडी शिवून दाखवली. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी असं सांगितलं होतं की कोणाला जर हवं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तर तिथेसुद्धा बायकांचे असे मेसेज होते की ते तर पैठणी साडी होती आणि शेला होता, आणि प्रॉपर तुम्ही जर ती व्हिडिओ बघितलात ना तर त्याच्या प्लेट्स वगैरे मी किती टाकलेले आहेत, किती सारी साडी तिथे वापरलेली आहे. आणि त्या साडीची किंमत मी जी सेमी पैठणी होती त्याची 450 रुपये ठेवलेली, आणि जी थोडी अजून एक्स्ट्रा म्हणजे चांगल्या क्वालिटीची होती त्याची मी 550 रुपये ठेवली होती. आणि त्या पैठणीवरती मी त्यांना एक नथ फ्रीसुद्धा देत होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 450ला कोण साडी घेणार. इथं लोकल दुकानामध्ये 250ला पण मिळते, 100 रुपयाला पण मिळते, 300ला पण मिळते. आता मला सांगा तुम्ही अशा क्वालिटीची, अशा शिवणावळीची साडी 450 रुपयाला फ्री शिपिंगमध्ये. आता त्या शिपिंगला मला माहीत नाही की कुठे 80 रुपये जाणार आहेत, कुठे 70 जाणार आहेत, हे मला माहीत नाही. तरी पण मी 450 रुपये फ्री शिपिंगमध्ये ठेवली आहे. आणि बायकांचे असे मेसेज की तुम्ही एवढं महाग का देताय, 450 रुपये खूप महाग होतात, एवढं कोणी देतं का. आता तुम्ही व्हिडिओ बघा ना की मी कशा प्रकारे शिवली आहे. आता त्याला काटाशिवाय पर्याय नाही. आपण जर पूर्ण अख्खी साडी जरी घेतली तर काटावरती ती महालक्ष्मीची साडी शिवावी लागते, मधल्या कापडाचा काहीच उपयोग नसतो तिथे. आणि मी एवढं सगळे छान कापड वगैरे वापरून, छान किनारीची तुमची देवी अजून खूप सुंदर वाटावी, प्रसन्न वाटावी, तुम्हालासुद्धा प्रसन्न वाटावं, यासाठी मी छान तुमच्यासाठी डिटेलिंग करून देते. आणि तुम्ही मला मेसेज करता की ऑर्डर्स हवी आहे पण तुमची किंमत जास्त आहे. आता बाहेर मी जेव्हा इंस्टाग्रामवरती व्हिडिओज वगैरे बघते तेव्हा महालक्ष्मी आईची ती मुनिया पैठणी जी फेमस झाली होती, त्या मुनिया पैठणीमधल्या ज्या साड्या होत्या अगदी फ्रिल पण कमी होती त्यांना. आणि त्या साड्या 750 रुपयाला वगैरे ती लोकं विकत होती. आणि त्याच्यावरती ते
स्टॉक सोल्ड आउट वगैरे करत होती. म्हणजे तिथे तुम्ही 450 रुपयाला त्या साड्या विकत घेऊ शकता. आणि इथे आम्ही आमच्या घरातून जेव्हा सांगताना हे पण सांगतो की माझा काही बिझनेस नाही आहे, मी घरातून करते, एवढं सगळं सांगूनसुद्धा तुम्ही लोकं असं म्हणता की तुमची खूप महाग प्राईस आहे, तुम्ही बिझनेस कसा करणार, एवढी जास्त प्राईस ठेवली तर तुम्ही बिझनेस कसा करणार, अशासुद्धा मेसेज मला बायकांनी केले. तर ह्या सगळ्या गोष्टीतून मला खूप मी डिमोटिवेट झाले. म्हणजे काय व्हिडिओज टाकू आणि काय बोलू त्याच्यावरती, हे मला सगळं कळत नव्हतं. पण आता माझं चॅनल अशा कंडिशनमध्ये आला की मी ज्या ऑलरेडी व्हिडिओज टाकल्या होत्या त्याच्यातून तो मॉनिटाईजला आला. मग मला असं वाटलं की नाही, आपण केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तर मग मी विचार केला की मी याच्यापुढे ऑर्डर्स नाही देणार. जे कोणी मला असे बोलणार ना की तुम्ही जास्त वगैरे घेता पैसे वगैरे, तर मी ऑर्डर्स घेणार नाही. मी फक्त महाराजांसाठी जे काही वस्त्र शिवणार त्याची छान व्हिडिओ करून तुम्हाला दाखवेन. वेगवेगळ्या पॅटर्न तुम्हाला कसा शिवायचा, महाराजांसाठी मी कशा प्रकारे पूजा करते, आणि छोट्या छोट्या क्लिप्स, छोटे छोटे काही अजून ॲट्रॅक्टिव्ह ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं की मी करत असते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की मला खूप थोडं कॉन्फिडन्स लो झाल्यासारखं वाटलं होतं. म्हणून म्हटलं की एखाद 2 ताईंचे मेसेज आले होते मला, आपुलकीने मेसेज आले होते की ताई तुम्ही व्हिडिओज का नाही पाठवत, तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ पाठवा ना, हे तुम्ही करून दाखवा ना. तर असे मला खूप मेसेज आले आणि खूप छान वाटलं. 2-3 लोकांनी जरी आपल्याला ॲप्रिशिएट केलं आणि आवर्जून वेळात वेळ काढून त्यांना कळतं आहे की ही व्हिडिओ नाही टाकत आहे, आपण तिला मेसेज करून सांगायला पाहिजे की तू व्हिडिओ का नाही टाकत आहे. हा जेव्हा एक जरी मेसेज येतो ना असा, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. आणि त्या दरम्यान माझे सबस्क्रायबर वगैरे वाढले आणि चॅनल पण मॉनिटाईजला आलं. तर म्हटलं की नाही, आपण एक नवीन वर्षामध्ये परत एकदा नव्याने सुरुवात करूया, आपल्या चॅनलवरती व्हिडिओज टाकूया. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि मी ज्या काही व्हिडिओज चांगल्या तुमच्यासोबत शेअर करेन त्या तुम्ही आवडीने बघा आणि मला चांगले चांगले कमेंट्स करा, लाईक करा. आणि मी वेगवेगळ्या प्रकारचे महाराजांसाठी नवीन वस्त्रसुद्धा तुम्हाला शिवून दाखवणार आहे आणि महाराजांना परिधान करूनसुद्धा दाखवणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी जे आता काही बोलले, तर जी लोकं मला बोलली आहेत, कदाचित ते सबस्क्रायबर असतील किंवा नसतील, त्यांच्यासोबत व्हिडिओ पोचेल किंवा नाही पोचणार हे मला माहीत नाही. पण माझा एक अनुभव होता, तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर तो तुम्हाला कसा वाटला, मी चुकीची होते का की काय, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच ताई आहेत ज्या माझ्या प्रत्येक व्हिडिओला आवर्जून कमेंट करतात, खूप छान केलेच बोलतात आणि मला कौतुकाची थाप देतात. त्यांचं मनापासून आभार. आणि खूप चॅनलला सपोर्ट करा, तुमचा आशीर्वाद कायम राहू दे. आणि भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.